गोलंदाजीसाठी आलाय तो कौशल पाटील. सलामीला आलेली जोडी संदेश आणि नागेश आलेली ही प्रथम जोड साकली मैदानात. इथे संदेश स्ट्राईक वरती असतील. पहिला चेंडू आजच्या दिवसातला हा चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह खेळलाय ते चांगला क्षेत्ररक्षक मैदान आपण बघू शकतोय. ते शंकाचं श्रीगणेशात झालेलं आहे. स्ट्राईक वरती असेल नागेश. सिंगल धावेने आपल्या संघाचं श्रीगणेशा केलंय ते. एक चेंडूचा खेळ संपलेला आहे. त्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुसरा चेंडू आहे षटकामधला. चांगला चेंडू होता. त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे ते डॉट चेंडू कौशलच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. ते सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. दोन्ही संघ चांगले आले. ड्रेसिंग सेन्समध्ये आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तिसरा चेंडू षटकाचा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे धावपाद कदाचित झाला असतं पण मिस झाला. इथे एक धाव कंप्लीट केली गेली. एक धाव ऍड होईल. चांगली गोलंदाजी करतोय कौशल आपल्या संघासाठी. संदेश असते लेफ्ट हँड अँड राईट हँड बॅट्समॅन अशी जोडी मैदानात दाखल झाली आहे. ते मोठा फटका पोहोचवलाय लाईनीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक पोचता पोचता चेंडू जाईल लाईनीच्या बाहेर. आलेला संदेशच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. अभिषेक
नको लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता मैदानात दाखल आहे तो क्षितिज वन डाऊन त्या पायरीवरती खेळायला आलेला हा खेळाडू आहे. आता नागेशची जी जागा चालवायला आलेला आहे क्षितिज, बघूया कशा प्रकारे मैदानात खेळ खेळतोय. ते पहिलं षटक सुद्धा संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा जोडल्या गेल्यात आणि 1 लॉस ऑफ विकेट आपण म्हणू शकतो इथे. आणि ते गोलंदाजीसाठी आलाय तो दुसरं षटक घेऊन केतन. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांनी. अंडर 19 वर्णी टीमचे जे प्लेयर आहेत कृपया तुम्ही बॉर्डर लाईनच्या बाहेरून चाला. सर्वांना विनंती, अंडर 19 वर्णी टीम, चला आपण व्हॉलेंटिअरच्या भूमिकेत आहात. सर्वांनी एकत्रित राहू नका. दोघे दोघे राहिले तरी चालतील, पण 4-4 जण एका ठिकाणी उभे नका राहू. चला मॅच कडे जाऊयात. सेकंड स्पेलला या ठिकाणी सुरुवात होईल. ते केतन आल्या गडूसाठी पहिला चेंडू केतनचा आणि ते फुलटॉस चेंडू होता आणि ते नो अंपायरने घोषित केलं. नो चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवलंय. येईल 4 दिवसासाठी आलेला संदेशच्या बॅटमधून चौकार. ओम साई प्रसन्न जय राम 11 वरील संघाला. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत संदेश, चांगले खेळ खेळतात मैदानामध्ये. चेंडू कंटिन्यू असेल. फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिटच्या चेंडूचा मारा होता. ते 1 धाव कंप्लीट. दुसरीचा सुद्धा प्रयत्न असेल आणि ती घेतली जाणार नाही, म्हणजे एका धावामध्ये समाधान मानतील. 1 धाव ऍड केली जाईल. इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावर. त्याचा क्षितिज असेल होती. क्षितिज सुद्धा लेफ्ट हँड बॅट्समन, म्हणजे दोन्ही मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन दाखल आहेत. इथून कमबॅक करतोय तो केतन हा गोलंदाज. पहिल्या चेंडू जरी नो बॉल आला होता, त्यानंतर फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी चांगलं बीट केलं ते संदेश हा फलंदाजाला. न्यू बॅट्समन असेल मैदानामध्ये, क्षितिज असतील स्ट्राईकवरती. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दुसरा चेंडू आहे षटकामधला. चांगला चेंडू बॅक टू बॅक हाही चेंडू चांगला आहे. इथून डॉट चेंडू असेल. ते कमबॅक करतोय गोलंदाज केतन. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. तिसरा चेंडू आहे षटकाचा. याही फटक्यावरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. पण केतन तिथे सक्सेसफुल ठरलाय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू ती डॉट चेंडू आलेत. चौथा चेंडू आहे षटकाचा. फुलटॉस चेंडू, त्यावरती प्रहार केला. ते क्षितिज बोलला तुम्हाला 2 चेंडू डॉट केला, पण चौथ्या चेंडूवरती मी तुला षटकार ठोकणार आणि हाच षटकार जाईल सीमा पार. जाते म्हणजे जशाच प्रतिउत्तर आपण म्हणू शकतोय. क्षितिज जरी 2 बॉल डॉट झाला असला तरी तिसऱ्या चेंडूतील लगेचच त्यांनी षटकार आणला. हाही फुलटॉस चेंडू होते. या फुलटॉस चेंडूवरती मोठा प्रहार खेचण्याचा प्रयत्न होता. आमचे पंच आम्हाला सांगतील हाही चेंडू नो असेल आणि ते आमचे पंच सांगतात नो चेंडू असेल. इथे सुवर्ण संधी होती क्षितिजसाठी, पण त्या चेंडूवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, तो अनसक्सेसफुल झाला आणि ते
ते पंच रिव्ह्यू आहे का? टीम रिव्ह्यू असेल. नो आणि आमचे थर्ड अंपायर सांगते मला नो चेंडू असेल. नो चेंडू आहे पंच. चला स्पीडअप करा आपण. थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत आलेला आहे. हा नो बॉल आहे. चला बॉलर चेंज होईल इथे. अर्थातच सेकंड बिमर आला मला वाटतंय. टोटल यावेळी जाऊन पोहोचले 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय अगदी एकीकडे ओमसाई प्रसन्न वरई टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते गोर्टन टीम. एकीकडे खालापूर आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं पाहायला गेलं तर यावेळी आपण पाहतोय अगदी कर्जत टीम. म्हणजे या दोन टीम दरम्यान संघर्ष अगदी पहिल्या बॉल पासून जर आपण चर्चा करायला गेलं तर कौशल्य जी गोलंदाजी केली होती गोर्टन टीमच्या बाबतीत तर पाहायला गेलं तर अगदी त्याने हे षटक 9 धावांचं फेकलं होतं. परंतु जाता जाता शेवटच्या बॉलवरती त्याने नागिश या बॅटरला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. परंतु तदनंतर आपण पाहतोय त्याची जागा घेण्यासाठी आलेला क्षिती सुरुवातीचे पहिले 2 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट जरूर आले होते गोलंदाज केतनच्या माध्यमातून जो तिसरा चौथा बॉल आपण अनुभवला. परंतु तदनंतर अगदी 5व्या बॉलवरती खणखणीत षटकार क्षितीच्या बॅटमधून आला आणि त्या षटकाराचं एक प्राबल्य पाहता अगदी प्रेशराइज क्रिकेट क्षितिजवरती क्रिएट केलं गेलं आणि तदनंतर मात्र क्षितिजच्या माध्यमातून या ठिकाणी केतनवरती प्रेशर क्रिएट करत असताना नो बॉलचा मारा त्याचा झाला. आणि इथे मात्र शेवटचा बॉल असेल या षटकामधला. 2 बॉल शिल्लक आहेत माफी असावी. अगदी पहिला बॉल सुद्धा नो बॉल आला होता जिथे चौकार आला होता पुलर लेन आणि इथे गोलंदाज बाद होईल यात काही शंका नाही आहे. सेकंड बिमरसाठी गोलंदाजाला मात्र आता परतीचा प्रवास या मैदानातून करायला भाग पडलाय. फक्त मैदानात फिल्डिंग त्याच्यासाठी सजली गेली आहे. आता गोलंदाजी हा विषय मात्र केतनकडे राहिला नाहीये. अक्षयकडे मात्र आता गोलंदाजी 2 बॉलमध्ये आता करिश्मा करावा लागेल. परंतु या ठिकाणी टोटल मात्र पोहोचले अद्याप पर्यंत 10 बॉलच्या समाप्तीअंती 23 या आकड्यावरती. फार विलंब होतोय दोन्ही टीम. सो प्लीज आयोजकांच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत पाहू नका ही आपणासाठी विनंती आहे. कारण आता सीझन तुम्ही पाहायला गेलात तर अगदी लग्नसराई आहे आणि फार मोठे मुहूर्त आहेत आणि अशा परिस्थितीत आपल्या मॅचचा मुहूर्तही सुद्धा तोच चालू आहे. त्यामुळे विचार करा प्रत्येकाला हल्दीला जायचंय विवाहाला जायचंय कुठेतरी जायचंय. कारण आता सध्या सातत्यपूर्ण चिखली टीम आपण जर उपस्थित झाला असेल तर त्वरित आपण आयोजकांशी संपर्क साधा. बहुतांशी इनगाव टीम आतापर्यंत कर्जत 4 फटा त्यांनी जरूर गाठला असेल. हवाई हल्ला जरूर पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जजमेंट घेतला जातोय. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती प्रागार झेल जरूर टिपला हे फिल्डरला माहीत झालं आणि अशा परिस्थितीत त्याने तो बॉल अगदी उत्साहात आपटलाय. इथे 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टोटल पुढे सरकते 25 या आकड्यावरती.
गणेश देशमुख यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. अगदी त्यांच्या लुक कडे तुम्ही पाहायला गेला तर आज थोडं वेगळं लुक पाहतोय. रात्रीची वेळ आहे त्यामुळे नाही सांगू शकत. फोटोमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकता. बॅनरवरती त्यांचा फोटो झलकतोय ना, त्याच्यावरून त्यांचं वर्णन तुमच्या लक्षात जरूर येईल. चिखली टीम आणि इनगाव टीम मध्यंतरात आपला टॉस केला जाईल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम जर उपस्थित झाला असाल तर आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या अंती टोटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 26 या आकड्यावरती. 26 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला झटका नागेशच्या स्वरूपात जरूर लागला गेला तो ओम साई प्रसन्न वरई टीमला आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना गोल्डन टीम कडून झालेल्या चुका या पत्त्यावरती पडत नाही आहेत आणि त्याचा परिणाम धावसंख्येत झालेली वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिला षटक कौशल्य फार सुंदर फेकला होता. मी तर म्हणेल थोडंसं षटकार जरूर याला विकेट आली परंतु त्याने सुद्धा 9 धावा खर्च केल्या. परंतु आता टोटल मात्र 26 या आकड्यावरती या षटकाचा विचार करायला गेला तर केतनने चुकी करत असताना फार चुका गोलंदाजीत झाल्या आणि त्याच्यावरती मात्र या ठिकाणी भीमरचा सातत्यपूर्ण मारा आणि त्याच्यानंतर आलेल्या अक्षयच्या वाट्याला 2 बॉल ही फार समीकरण या षटकामध्ये बरंच काही सांगून गेलंय. म्हणजे या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 2 षटकांचा विचार करत असताना 26 धावा संख्या या धावफलकावरती पाहायला मिळते. सांघिक कोड्याचा तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदेश नाहीये बॉलर नेम आदेश आपण आदेश आहे का याच्या नावावर. ओके आदेश काटक्षर यष्टी सध्या. परंतु पाहूयात संदेश फार मोठ्या लय मध्ये वाईटचा इशारा. आउटसाइड द ऑफ स्टम्प इज वाईट. अंपायर डिसिजन. अगदी मी तर म्हणेल संदेशने जजमेंट बॉल खेळला जरूर आणि दाखवून दिलंय की सध्या हा बॉल अवांतर होतोय. दिशाहीन गोलंदाजी होते आणि अशा परिस्थितीत मात्र हवेतला वार मी तर म्हणेल संदेश ठाकरेच्या पत्त्यावरती जरूर आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला दिशा दिली आहे. पहा काय झालंय. अगदी मी म्हणेल का संदेश ठाकरेच्या पत्त्यावरती वाईट बॉल आलाय कारण बॅट साकारली वाईट पडला. तदनंतर आपण पाहायला गेला तर इथे येतोय तो मात्र डीप एक्स्ट्रा रिजनचा चौकार. कमांड डीजे जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय इथे मात्र सांघिक कोट्यातला दुसरं षटक गोलंदाज आदिश आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय परंतु मिसफील्ड आणि या मिसफील्ड मध्ये आपण पाहतोय थर्डमॅन रिझन मधून बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र हा दर्जेदार चौकार. पलसदरीच्या मैदानावरती फार चांगली स्कोरिंग त्यांच्याकडून पाहिली होती. येतील अजूनही पलसदरीच्या मॅचेस गुलदस्त्यात आहेत. आणखी एक फटका. इट इज ब्रँड संदेश ठाकरे. अफलातून बॅटिंग लाईन. स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत. संदेश ठाकरेच्या बॅटिंग लाईन कडे जाऊयात. बॉल जवळपास असेल तर जरा फिल्डरने घेऊन आलं तर बरं होईल. सर्वांसाठी विनंती आहे. स्पर्धा आपली आहे. कधी कधी फार काही गोष्टी असतात. क्रिकेटपटूची ओळख कशामधून निर्माण करायची हे क्रिकेटपटूला समजणं फार अपेक्षित आहे. असो गोल्डन टीम असेल वरई टीम असेल कोणताही क्रिकेटपटू असो परंतु ज्यावेळी अशा गोष्टींनी ज्याच्याकडे फार मोठी आवड असते ना बॉल जशा रफ्तारमध्ये जातो ना तसा फिल्डर सुद्धा मैदानाच्या बाहेर त्या बॉलला कॅरी करण्यासाठी धावत सुद्धा असतो. बाहेर हे सांगतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा विषय. तुम्हाला कधी कधी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये या गोष्टी आणून दर्शवून द्याव्या लागतात परंतु त्याच्यासाठी तुमचा प्रोफेशनल क्रिकेट येणं अपेक्षित आहे.
असो जाऊया मॅचकडे. मॅच बॉल येतोय. अर्थातच आपण पाहतो ही स्पर्धा खऱ्या अर्थाने फार मोठी उंची गाठते. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 43 या आकड्यावरती. 43 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अगदी जर तुम्ही पाहायला गेला तर दीपकजी मोरे अर्थातच कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक विचार करायला गेला तर या मैत्री चषकासाठी त्यांच्याकडून सुद्धा फार मोठी मोलाचं सहकार्य सातत्यपूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि दीपकजी मोरे साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि संदेश ठाकरे त्यांचं स्वागत करतोय. अगदी गार्डन मध्ये बॉल पाठवलाय. गार्डनच्याही वरून बंगलोमध्ये हा बॉल जसं म्हटलं जातं ना आलाय स्लॉट मध्ये ना पाठवलाय प्लॉट मध्ये. तशी गणित सध्या संदेश ठाकरेच्या बाबतीत मैदानात आपण पाहतोय. इथे येतोय कणकणी षटकार. 49 धावा धावफलकावरती आहेत. यस कमॉन डीजे. आणखी एक मोठा स्ट्रोक. मोठा स्ट्रोक. तुम्ही काय केलंय मैदानात हे तुम्हाला माहित नाहीये. मी मध्येच म्हटलं की मगाशी अगदी संदेश ठाकरे नॉन स्ट्रायकर एंड वरती खेळत होते आणि याच संदेश ठाकरेंना तुम्ही स्ट्राइक वरती आणून ठेवलं. जिथे गोलंदाजी केली होती गोलंदाज केतनने. आणि या सगळ्या मोठ्या चुका तुम्हाला आता बॅकफूट वरती टाकतायत. कारण जिथे बिमर आला नसता तर केतनचं षटक पूर्णत्वाला पाहायला मिळालं असतं. परंतु तदनंतर गोलंदाजाला अक्षय ज्याच्या वाट्याला 2 बॉलच आले परंतु अक्षयने अचूक मारा केला. आणि यावेळी तुम्ही पाहायला गेला तर अनेक स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत. उगाच संभाषण करत नाहीये तुमच्या समोर. कारण इथे ज्या संदेश ठाकरेला मी अनुभवलाय ज्याने अनेक स्पर्धा आपल्या अर्धशतकी खेळीने गाजून सोडलेल्या आहेत तो संदेश ठाकरे वरईची रणमशीन म्हणून ओळखला जातोय. त्याच्यासाठी गोर्टन टीमने संधी निर्माण केली आहे. टोटल मात्र पोहोचले किती रे 54 आकड्यावरती. अवघ्या 3 षटकांचा खेळ झालाय. 54 झाला रे. अरे बाबा चेक कर रे. इथं किती होता 26. अरे बा मला माहिती ना 26 होता. 2 ओव्हरला. तिसऱ्या ओव्हरला वाईट. त्याच्यानंतर ह्या 4 4 4 15 15 16 17 17 आणि 12 किती झाल्या. वाईटची मारली नसेल तुम्ही बहुतेक असं वाटतंय किंवा कधी कधी इथे एक धाव कंप्लीट होईल. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोड्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावर. 4थं षटक येत आहे. बॉलर नेम तिसरीला आउट झाला ना. या 2 घ्या का 2 घ्या 2 प्लस 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा होत्या त्या तब्बल 55. तदनंतर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज झाला बाद. क्षितिजच्या पारीच्या वेळी अंत घडवलाय संदेश ठाकरेने. असो आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न केला जातो कारण कधी कधी केल्या जाणाऱ्या क्रिकेट मधल्या आत्महत्या ह्या तुमच्यासाठी लाभदायक जरूर असतात. कारण एक नवसंजीवनी नव्याची एक सुरुवात त्यावेळी पाहायला मिळते. संदेश ठाकरेंना सातत्यपूर्ण स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे तसा प्रकार ते मैदानात करताना दिसून येत आहेत. आणि गोलंदाजीला आपण पाहतोय गोलंदाज दिनेश सध्या हे 4थं स्पेल हाताळताना दिसून येतोय. गव्हर्नर
चांगला फटका, पुन्हा एकदा रफ्तार आणि इथे मात्र अगदी या ठिकाणी मोठा फटका. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अर्थातच आपण पाहतोय संदेश ठाकरे, मी उगाच मगाशी वक्तव्य केलं नाहीये, ज्याने अनेक स्पर्धा आपल्या अर्धशतकी खेळीने गाजवल्यात, तो संदेश ठाकरे वरईचा ब्रँड सध्या मैदानात झलकतोय. आणि याच वरईच्या ब्रँडने आता या वर्णय क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये लगावलाय अर्धशतक 50 संदेश ठाकरेची. जयराम जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आले आणि फटका खेचला, येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड सिक्सर. ठोक डीजे. अगदी मी तर म्हणेल वादला पूर्वीच्या शांततेची चाहूल तुमच्यासाठी मी सुरुवातीलाच दिली होती दुसऱ्या षटकामध्ये, परंतु त्या दुसऱ्या षटकामध्ये इतक्या चुका घडल्या की संदेश ठाकरे या वाघाला सध्या मैदानात तुम्ही जिवंत केलं. अगदी मी म्हणेन, कारण त्याला पहिल्या षटकामध्ये तुम्ही जखमी जरूर केलं होतं. पुन्हा एकदा फटका, अगदी आता मात्र चौफेर फटकेबाजी. व्हॉट अ बॅटिंग लाईन. येतोय चौकार. पुन्हा एकदा ब्रँड. 4 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 73 आकड्यावरती. 73 धावा. चिखली टीम सुद्धा उपस्थित झाले आणि त्याच समेत इनगाव टीम. आपणा दोन्ही टीमला विनंती असेल, चला आपण मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. स्पर्धा आहे मित्रांनो आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहतोय आपण. अनेक नामांकित टीम आज या वर्णीच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. हा बॉल यावेळी डॉट येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 73 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आखीत. फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाली. यस ऑफिशियल बॅटर कोण बाद आहे? नॉन स्ट्रायकर. यस थँक्यू. इथे नाबाद केली जरूर संदेश ठाकरेची पाहायला मिळते. तब्बल आपण पाहायला गेलं तर संदेश ठाकरेसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून मैदानात साकारल्या. सलामीला गेलेला प्लेअर अगदी पाहतोय आपण. एक पार्टनरशिप बिल्ड करत असताना वैयक्तिक धावत संख्या त्याने आतापर्यंत केल्या. 18 बॉल आणि